आज मी हे जे निवडणुकीमध्ये उभी राहिली आहे ते फक्त माझे पूर्वजांच्या आशीर्वादमुळे राहिले आहे. माझे पूर्वजांनी सावंतवाडीसाठी खूप काम केले आहे आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला आहे आणि मी त्यांच्या हे लोकसेवाचा आशीर्वाद पुढे अजून घेऊन जाणार आहे. आणि सावंतवाडीला मी जे म्हणत होते, दरवेळी म्हणत होते की मी सावंतवाडीला ग्लोबल मॅपवर घेऊन जाईल, ते आम्ही करून दाखवूया. खरं तर या निवडणुकीमध्ये विरोधकांकडून फार मोठ्या प्रमाणात अगदी खालच्या स्तरावर जाऊन दिवसण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यालाही कुठेही उत्तर न देता फक्त विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही ह्या निवडणुका लढवल्या आणि त्यामुळेच हा एक मोठा विजय तुम्हाला प्राप्त झाला. काय सांगू? ते आमची परंपरा आहे, ते आमची संस्कृती आहे आणि ते आमचं शिक्षण आहे. आज आम्ही जे नगरपालिकामध्ये सगळं नगरसेवक आणि नगरसेविका आले आहे, ते फक्त एकच ध्येय आणि एकच लक्ष्याकडून घेऊन आले आहे की सावंतवाडीला विकसित करायचं आहे. आता निवडणुकीच्या वेळी जे पण झालं असणार त्यांना आम्ही विसरणार आहे, लॉंग फॉरगॉटन, आणि फक्त एकच लक्ष राहणार, सावंतवाडीला विकसित करून द्यायचे. प्रचाराच्या दरम्यान अनेक मुद्दे सावंतवाडी शहराच्या विकासाच्या दृष्टीने समोर आले. आज तुम्ही विजयी झालेला आहात आणि आज पुन्हा एकदा सावंतवाडीचे प्रथम नागरिक म्हणून तुम्ही काम करणार आहात. कोणते मुद्दे असे हाती घ्यायला पाहिजे? तर जे पण मुद्दे आम्ही आमचे भारतीय जनता पार्टीच्या लेटरमध्ये आम्ही सांगितलं आहे ते आमच्या सगळं लक्षमध्ये आहे. आम्ही सर्वांनी बसून ते सगळे लिस्ट केले आहे, कारण निवडणुकीच्या वेळी आम्ही खूप लोकांच्या घरी गेले, त्यांच्याशी बोलले आणि सावंतवाडीची परिस्थिती बघून आम्हाला लागलं की आता गरजेचं आहे की आपले बेसिक नेसेसिटीज जे आहे, जे आम्ही अगोदर पण सांगत होते की वॉटर ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे, वेस्ट डिस्पोजलचा प्रॉब्लेम आहे, गटर्स आपले उघडे आहे, हॉस्पिटलची खूपच गरज आहे सावंतवाडीमध्ये. ते बेसिक नेसेसिटी जे आपल्या लोकांना नाही भेटत ते कसं आपण करूया आणि ते बघून अजून डेव्हलपमेंट पण पुढे बघून जायचं आहे. तर सावंतवाडीला टुरिझम कसं आपण वाढूया, आपला रोजगार कसं वाढूया, ते सगळ्यांवर आमचा ध्येय असणार.